नमस्कार मंडळी, कसे आहात? आज बनवत होती साबुदाणा खिचडी, कारण आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमेनिमित्त आमच्या घरामध्ये ना साबुदाणा खिचडी बनते. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले, हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या, मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं दाटसर. तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं, शिजवलेले बटाटे ॲड केलेले, वरतून साबुदाणा ॲड केलेला. 1 ते 2 वेळेस आपल्याला ना परतून घ्यायचं आणि प्लेट ठेवायची. यामुळे ना साबुदाणा नरम बनतो, त्यामुळे ना कोणाचं पोट पण दुखत नाही या प्रोसेसमुळे. साबुदाणा जो आहे ना तो टम्म फुगून जातो आणि काही वेळेस काय होतं, आपण ना गडबडमध्ये करतो आणि तो साबुदाणा ना थोडंसं पांढरा असतो, त्यामुळे कच्चाच असतो आणि त्यामुळे ना मुलांची पोटे दुखतात. तर या प्रोसेसने केले ना आपण 1 ते 2 वेळेस प्लेट ठेवायची, परतून घ्यायचं, काढून घ्यायची प्लेट, पुन्हा प्लेट ठेवायची, पुन्हा प्लेट काढायची आणि परतून घ्यायचं, पुन्हा प्लेट ठेवायची. या प्रोसेसने ना साबुदाणा टम्म फुगतो. चला मग, आज तर दुपारच्या वेळेस साबुदाणा खाल्लेला आणि रात्रीच्या वेळेस ना नवीन एक डिश ट्राय केलेली होती, कुनाफा. तर ती ना मोठ्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, नक्की बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चला बाय.